तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है। तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। जो तुझसे लिपटी बेड़ियां, समझना इनको वस्त्र तू। जो तुझसे लिपटी बेड़ियां, समझना इनको वस्त्र तू। ये बेड़ियां पिघाल के बना ले इनको शस्त्र तू, बना ले इनको शस्त्र तू। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है। तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी। चरित्र जब पवित्र है तो क्यों। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सन्माननीय व्यासपीठावर उपलब्ध असलेले आपले शाळेचे सर्व ज्येष्ठ शिक्षक, त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर, आणि त्याचप्रमाणे तुमच्या समोर खाकी वर्दीमध्ये दिसणारे जे काही अधिकारी आहेत, ते अधिकारी खास आपल्या भेटीला आलेले आहेत आणि आज त्या अधिकाऱ्यांचा जीवन प्रवास आज आपण या ठिकाणी थोडासा जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर यांना मी विनंती करतो की आजचे जे काही आपले प्रमुख अतिथी आहे, त्या प्रमुख अतिथींचं नाव आहे यश बागुल साहेब। ते एक वन अधिकारी आहेत। सर्वांनी जोरदार सर्वात प्रथम त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करायचं। आता तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल की नेमकं इथं आता घडणार काय आहे, तर आपण जास्त वेळ न दवडता त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी उलगडणार आहोत। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत। कोण आहेत? हां, माजी या शब्दाचा अर्थ असा होतो की यापूर्वी ते 1ली ते 10वी म्हणा किंवा 5वी ते 10वी म्हणा या शाळेमधून शिक्षण घेऊन आणि मग पुढे उच्च शिक्षण घेऊन आणि त्या पद्धतीने ते अधिकारी झाले आहेत। म्हणजे आपल्या या शाळेत त्यांचं प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, असं सगळं शिक्षण या शाळेत झालं आहे आणि म्हणून शाळेला एक अभिमान असला पाहिजे असं त्यांचं कर्तृत्व आहे। तर मग मी यश बागुल साहेब हे जे काही वन अधिकारी आहेत, त्या वन अधिकाऱ्यांना मी त्यांनाच विनंती करतो की त्यांनीच त्यांचा पूर्ण जो काही प्रवास आहे तो त्यांच्या तोंडून उलगडून दाखवा आणि त्यानंतर तुमच्या मनात जर काही प्रश्न असले तर मन मोकळेपणाने त्यांना ते प्रश्न विचारा, अशी आपणास विनंती। धन्यवाद। तर मग यश बागुल साहेबांना विनंती करतो की आपण आपला प्रवास, बालपण म्हणजे एक माजी विद्यार्थी ते वन अधिकारी, हा प्रवास कसा घडला, याच्यामध्ये त्यांना काय काय अडचणी आल्या त्या त्यांनी थोडक्यात या ठिकाणी वर्णन करून सांगाव्यात। सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री गवळी सर आणि आपल्या शाळेचे शिक्षक वर्ग यांचं मी आभार मानेल की त्यांनी मला वेळात वेळ काढून इथं बोलवलं आणि माझा जो म्हणजे जीवन परिचय आहे तो जाणून घेण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार मानेल। सगळ्यांना माझी ओळख तर सरांनी करून दिलेलीच आहे। मी इथं जेव्हा 5वीला शाळेत आलो तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर खरंच खूप फरक आहे। कारण तेव्हा आम्ही अक्षरशः घरामध्ये राहत होतो, म्हणजे शिकायला पण तिथंच आणि राहायला पण तिथंच। आता तुम्ही स्वतंत्र राहायला आहेत, स्वतंत्र शिकायला आहेत। आम्ही तर शेणाच्या घरामध्ये राहत होतो, म्हणजे शेण आणि कौलांच्या घरामध्ये। मग पावसाळ्यात आणि खूप म्हणजे हालाकीत आम्ही दिवस काढले। अक्षरशः वर्गात बसायचो, वरतून पाणी गळायचं तरी पण आम्ही वर्गात बसून राहायचो। कारण आपल्याला जर शिकायचं असेल
मोठं व्हायचं असेल काहीतरी तर आपल्याला परिस्थितीला सामोरे जावंच लागतं. म्हणून जर तुम्हाला पण पुढे जाऊन माझ्यासारखं किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर शिस्त खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर शिस्त पाळली तरच पुढे म्हणजे भविष्यात तुम्ही एक आदर्श घडवू शकता. इथं ठाकरे सर आहेतच, ठाकरे सर सध्या नाही आहेत, पण त्यांना माझ्या अधीक्षक ठाकरे सर, त्यांना माझ्याबद्दल म्हणजे शिस्तीबद्दल खूप जास्त अनुभव होता. म्हणून त्यांनी अक्षरशः मी 8वीला असताना म्हणजे मी 8वीत असताना ते 10वीचं जे मंत्रिमंडळ असायचं म्हणजे पूर्ण 10वीचे जे मोठमोठाले विद्यार्थी असायचे आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ असायचं त्यांच्याही वरती मला पोरांना ते सांभाळायला म्हणजे नेमून द्यायचे. कारण त्यांना माहीत होतं मी शिस्तीत किती राहायचो आणि त्याच्यामुळं म्हणजे बाकीच्या लोकांमध्ये एक संध्याकाळी 6 वाजले की बरेचसे पोरं बाहेर भटकत राहायचे. तेव्हा तर आता तुम्ही हॉस्टेलला राहता, आम्ही गावात राहत होतो, त्यामुळं बऱ्याचशा 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत कोणी तरी असे बाहेर फिरत राहायचे. आणि त्यांना हे माहीत होतं की म्हणजे माझा स्वभाव कसा आहे किंवा मी शिस्तीच्या बाबतीत कसा आहे. म्हणून त्यांनी मला एक नेमून दिलेलं होतं काम आणि त्या पद्धतीने मी म्हणजे तेव्हापासूनच एकदम प्रामाणिकपणे आणि शिस्तीचं पालन करत होतो. म्हणूनच आज मी इथपर्यंत आहे. त्यांनी थोडक्यात शाळेमध्ये असताना कोणकोणत्या प्रकारच्या शिस्तीचं पालन केलं हे तर सांगितलंच, पण तुमच्या वतीने मी अजून एक त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की 10वीचं शिक्षण इथून घेतल्यानंतर जे काही वन खातं आहे या वन खात्यामध्ये येण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या परीक्षा पास केल्या किंवा कोणत्या प्रकारचा अभ्यास केला आणि ते या पदापर्यंत पोहोचले? मी 2012-13ला इथून 10वी पास झाल्यानंतर 11वीला ॲडमिशन घेतलं दळवट शाळेमध्ये, आश्रम शाळेत. आणि त्यानंतर मी 11वी-12वी पूर्ण केली. मग 11वी-12वी पूर्ण झाल्यानंतर मी ITIमध्ये ॲडमिशन घेतला आणि त्याच वर्षी वन विभागाची भरती निघाली. अक्षरशः म्हणजे फक्त वन विभागाच्या महिलांसाठी सर्वसाधारण 10 जागा होत्या आणि इतर असे टोटल फक्त 32 जागा होत्या भरतीसाठी. तर माझे फ्रेंड लोक जे होते ते बरेचसे म्हणजे सगळेच सांगायचे की आपण म्हणजे भरतीसाठी प्रयत्न करू शकतो, पण भरती होऊच असा त्यांना विश्वास नव्हता. पण तो विश्वास मी म्हणजे माझा कमी होऊ दिला नाही की 32वा नंबर तरी आपला पाहिजे त्यामध्ये. आणि त्या हिशोबाने म्हणजे त्यासाठी तयारी सुरू केली. अक्षरशः 4 महिने सकाळ संध्याकाळ रनिंगचा सराव केला आणि जेव्हा भरती निघाली तेव्हा भरतीला गेल्यावर तिथं जी म्हणजे संख्या बघितली त्या संख्येला बघून असं वाटत होतं की 32वा नंबर हा आपला असलाच पाहिजे, कारण जागा फक्त 32 होत्या आणि तिथं संख्या लाखोने होती. आणि तरीसुद्धा म्हणजे असं मनातून विचार जाऊ दिला नाही की आपण भरती होऊ शकणार नाही. कारण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि प्रयत्न केला तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. आणि त्या हिशोबाने मी मनात एक जिद्द ठेवली. जेव्हा आमची 150-200 लोकांची बॅच सोडत होते तेव्हा असं वाटत होतं की भरती होणं खूप कठीण आहे. पण त्या सगळ्यांना 200 लोकांना पण विश्वास होता. म्हणजे अक्षरशः ते लोक समोर येऊन मला बोलले की तुझी तयारी खूप दिसते, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो की आपण पळणार म्हणजे नंबर घेणार म्हणून. आणि त्यांचा तो विश्वास जो सांगत होता की नाही म्हणजे मी पळणार म्हणून. आणि त्या 200 लोकांमधून फक्त मी एकटा लागलो होतो. जशा बॅच होत्या ना 200 लोकांच्या, तर त्या 200 लोकांमध्ये फक्त मी एकटा लागलो होतो. कारण ती जी भरती होती ती टायमिंगवर, आपली वेळ खूप महत्त्वाची आहे. कारण एका सेकंदावरनं आपण म्हणजे मागे राहू शकतो किंवा आपण भरतीपासून वंचित राहू शकतो. म्हणून एकदम जो टायमिंग असतो तो परफेक्ट आला पाहिजे. यासाठी 200 लोकांमधून जो माझा नंबर मिळवला त्यासाठी खरंच खूप प्रयत्न करावा लागला मला. म्हणजे एका सेकंदावरून जरी मी मागे पुढे झालो असतो तर कदाचित आज मी इथं नसतो. आपल्यासमोर
जे अधिकारी वेशात यश बागुल साहेब दिसत आहेत, साहेब म्हणताना आम्हाला अभिमान वाटतो बाळांनो, आनंद वाटतो. परंतु एक हक्काने सांगू शकतो की तो माझा विद्यार्थी आहे, आमच्या सर्वांचा विद्यार्थी आहे. पहिले गावात शाळा होती, त्याने सांगितल्याप्रमाणे 47 विद्यार्थी होते आपल्या वर्गात. 7वीच्या वर्गामध्ये असंच मांडी घालून बसावं लागायचं. भिंतीला बाजूला तुमच्या पेट्या असायच्या. आता आपल्या हॉस्टेलला पेट्या आहेत ना, आहेत का? त्या पेट्या भिंतीला असायच्या आणि हे मुलं इथं आणि मुली इथे असं मांडी लागेल अशा पद्धतीने बसायचे. अक्षरशः माझी खुर्ची, शिक्षकाची खुर्ची ठेवायला जागा नसायची. फळ्यावर लिहायला गेलं तर याला धक्का लागल का पाय लागल अशी अवस्था होती. असे वर्ग होते आपले. आणि विशेष म्हणजे ती दुरावस्था, ठीक आहे, जी काही आपली अवस्था होती, उन्हाळ्याच्या दिवसात तर प्रचंड हाल असायचे. परंतु त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून शिक्षणाची आवड जोपासली. त्यांनी पहिली गोष्ट शिस्त पाळली. तुम्हाला वाटलं असेल आला हा शिस्तीवर परत, हरकत नाही. तर शिस्तीचं महत्त्व काय आहे आज त्यांच्या गणवेशातून दिसेल. त्यांचं आज कंटिन्यू चालणं बोलणंसुद्धा बघा तुम्ही एखाद्या वेगळ्याच अधिकाऱ्यासारखं वाटतं की नाही आपल्याला? तर मी यशला एक थोडक्यात विचारेल की तुला आपल्या 5वी ते 7वी किंवा 8वी ते 10वीच्या शालेय जीवनात अभ्यासाबद्दल तुम्ही कसे वागलात, आणि दुसरी गोष्ट खेळाचा तुला भविष्यात काय फायदा झाला हे निवड होण्यासाठी. तू शाळेत कोणत्या कोणत्या खेळात भाग घेतला होता आणि मुलांना त्याबद्दल तू काय सांगशील? एक 2-4 ओळी सांगितलं तरी चालेल. सांगायला गेलं तर शिक्षणाबद्दल मला पहिल्यापासूनच आवड होती. कारण घरची परिस्थिती खूप नाजुकीची, म्हणजे गरिबीची असल्यामुळं मला शिक्षणात आवड होती. आणि भविष्यात मी खाकी मिळवणारच हा माझा प्रयत्न होता. कारण ती खाकी पोलिसाची खाकी आहे की वन विभागाची खाकी आहे हे माझं तेव्हा निश्चित नव्हतं, पण मला खाकी पाहिजे हे माझं निश्चित होतं. त्यासाठी मी 5वीपासून म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत सर सांगतीलच तुम्हाला की अभ्यासाच्या बाबतीत मला प्रत्येक गोष्टीत म्हणजे आवडच होती. माझा वेळेवर गृहपाठ असेल, वर्गपाठ असेल, निबंधवया असतील, आजही त्या निबंधवया मी सांभाळून ठेवलेल्या आहेत माझ्या. कारण आज पण मी त्या निबंधाच्या वया सांभाळून ठेवलेल्या आहेत. कारण जे निबंधाच्या वया होत्या त्यात फक्त आणि फक्त 10 पैकी 9 मार्क फक्त मला असायचे. मराठी असो किंवा हिंदी असो, इंग्रजीमध्ये असायचे मला कमी मार्क, कारण इंग्रजीचा हस्ताक्षर माझं तेवढं खास नव्हतं. पण मराठी आणि हिंदीचं नेहमी म्हणजे मला 8 किंवा 9च मार्क असायचे निबंधामध्ये. म्हणून त्या वया मी आज पण जपून ठेवलेल्या आहेत. आणि खेळाच्या बाबतीत सांगायला गेलं तर चौधरी सर तेव्हापासूनच म्हणजे इथं होते. म्हणजे आम्हाला 7वीपासून म्हणजे मी 5वीला असताना 9 ते 7वीला वाटतं ते, मी 6वीला असताना 7वीला आले. हो, तेव्हापासून जेव्हा ते इथं रुजू झाले आणि त्यांना खेळाची आवड असल्यामुळं त्यांना ज्या विद्यार्थ्यामध्ये खेळाचे लक्षणे दिसत असतील ते बरोबर ओळखून त्यांना बाहेर काढायचे आणि खेळात इन्व्हॉल्व करायचे. आणि त्यांच्यामुळं आज म्हणजे मला रनिंगची, व्हॉलीबॉलची थोडीफार का नाही आवड निर्माण झाली होती. रनिंगची मला खूप आवड होती तेव्हापासून. आणि तेव्हापासून माझा सराव होता. आपल्या संस्थेच्या जेव्हा पण मॅचेस वगैरे असतील तर मी आवर्जून भाग घेत होतो त्यात, कारण मला आवडायचं. आणि त्याचाच फायदा आज मला म्हणजे झालेला आहे. त्यामुळेच मी म्हणजे आणि फॉरेस्टमध्ये भरती होण्यासाठी ग्राउंड आणि लेखी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण नुसतं रनिंग किंवा खेळावरती फोकस केला आणि अभ्यास आपला कच्चा असेल तर मग आपण त्यात म्हणजे पास नाही होऊ शकत किंवा भरती नाही होऊ शकत. त्यासाठी दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे चांगलं होतं ते जपून ठेवलं जातं. मला आशा आहे की तुमच्याकडे जे चांगलं आहे तुम्ही असेच पुढे आले की आम्हाला सांगणार आहे की सर आम्ही ते जपून ठेवलेलं आहे. त्यासाठी आत्ता चांगलं करावं लागेल पण, आणि मग पुढे चांगलं होईल. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करताना आमच्या या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की इथे काय केलं आहे, किती कष्ट घेतले.
मी असा एक प्रश्न विचारेल की आता ह्या मुलांना त्यांनी त्यांचं ध्येय ठरवताना, त्यांचं भविष्य ठरवताना त्यांनी कोणत्या बाबींचा विचार करावा आणि ते करत असताना त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न करावे हे जरा थोडक्यात सांगा. आपण लक्ष कुठलंही ठेवलं, म्हणजे कुठल्याही बाबतीत लक्ष जर आपण एखादं ठेवलं तर त्यासाठी अगोदर आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं. अभ्यास असेल किंवा काही खेळाचं असेल किंवा कुठल्याही बाबतीत नियोजन फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर भविष्यात पुढे जाऊन काहीतरी करायचं असेल आणि माझ्यासारखं शाळेत येऊन इथं म्हणजे अभिमानाने बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन आणि कुठल्याही बाबतीत म्हणजे खेळाचं असो किंवा अभ्यासाचं असो नियोजन हे फार महत्त्वाचं असेल. कारण त्याच्याशिवाय तुम्ही म्हणजे पुढे जाऊन सक्सेस होऊच शकत नाही. नमस्कार, माझे नाव विद्या पवार. मी इयत्ता 6च्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा. सर, माझा प्रश्न असा आहे की वनरक्षक होण्यासाठी तुम्ही कोणकोणता अभ्यास केला व तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? जेव्हा मी शाळेत शिकत होतो तेव्हा जेव्हा गणिताचा तास व्हायचा तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे आपण गणिताचा तास सांगितला की आपल्याला तो कंटाळाच येतो, म्हणजे नकोसा वाटतो, झोप लागते किंवा नकोसा वाटतो. पण आपल्याला कुठल्याही क्षेत्रात वन विभाग असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो आपल्याला विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्याच विषयांबद्दल आवड असायला पाहिजे. म्हणजे वन विभाग आपल्या याची ग्राउंडची तयारी करताना घरी गावावर कसं असतं ना, आपलं बरेचसे लोक आपली म्हणजे परिस्थितीनुसार हे तयारी करतात. आता बरेचसे लोक अकॅडमी जॉईन करतात, तिथं अभ्यास करतात किंवा ग्राउंडची तयारी करतात. आणि आपण कसं गावावर असल्यामुळं आपल्याला नेहमीच चढ उताराची डोंगर किंवा हे चढ उताराची सवय असते. त्यामुळं मी म्हणजे असं सगळी तयारी ही गावावरच केली. आधीपासून स्पोर्टमध्ये असल्यामुळं मला रनिंगची सवय होती. फक्त त्यावेळेस आमच्या वेळेस लेखी परीक्षा होत नव्हती किंवा झालेली नव्हती. त्यामुळं भरती होण्यासाठी मला एकदम म्हणजे सोपा पर्याय होता तो म्हणजे ग्राउंड, आणि त्या ग्राउंडचा मला फायदा झाला. पण आज जर तुम्हाला वन विभागामध्ये भरती व्हायचा असेल तर तुम्हाला ग्राउंड आणि अभ्यास दोन्ही पण गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्ष देऊन करावे लागतील. नमस्कार सर, माझे नाव निखिल पोपट गांगोडे. माझा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही आतापर्यंत कोणकोणते झाडे लावलेत आहे आणि किती झाडे लावले आहेत? आमच्या म्हणजे वन विभागाकडे एक मागे जो प्रकल्प आपला जो प्रोजेक्ट होता वनमंत्र्यांचा 50 कोटीचा, त्यामार्फत एक जेव्हा मी नवीनच जॉईन झालो तेव्हा एका योजनेमार्फत 2000 मी रोपवन लागवड केली होती. त्यापैकी आत्ता साधारणतः 1400-1500 झाडं तरी म्हणजे जागेवर असतील आपल्या सुरगाणा परिसरात बघायला गेलं तर. कारण खूप उष्णता असल्यामुळं आणि डोंगराला पाण्याची आपण पाणी तर बाहेरून पोचू शकत नसल्यामुळं अडचणी तर येणारच आहेत तिकडं. माझे नाव सुभाष भानसी. मी इयत्ता 5वीच्या वर्गात शिकत आहे. सर, तुमचे इथून पुढचं ध्येय काय आहे? इथून पुढचं ध्येय म्हणजे माझं एकच आहे की आपलं जे जंगल आहे
ते हळूहळू कमी होऊ राहिलं. आपलं जे जंगल आहे ते हळूहळू कमी होऊ राहिलं आणि त्यामुळं काय ही जी उष्णता आहे ती वाढत चालली. तर त्यासाठी माझं एवढंच धैर्य असणार की आहे ते जंगल वाचवणं, आहे ते जंगल वाचवणं आणि नवीन जंगलाची लागवड करणं, पक्ष्यांचं जे होणारा जो ऱ्हास आहे तो थांबवणं आणि आपला जो वाढता प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे जो काही प्रयत्न केला जाऊ शकतो तो करू. फार मोलाचा असा संदेश दिला. आम्ही पण विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक वृक्ष संवर्धनाच्या संदर्भात दत्तक झाड पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. एक झाड विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका विद्यार्थ्याला एक झाड सांभाळायला. त्यांच्या बोलण्यातून बघा रे मगाशी त्यांनी एक त्यांचा प्रसंग सांगितला की जी काय तयारी आहे ती त्यांनी कुठं अकॅडमी किंवा एखाद्या ट्रेनिंग सेंटरला जाऊन केली नाही. तयारी कुठं केली त्यांनी? गावाकडे. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी ही गोष्ट शिकली पाहिजे की आपण खेड्यावर आहे, आपण दुर्गम भागात आहे, आपल्याच्याने मोठ्या पदावर जाणं शक्य नाही. तर तुमच्यासमोर हा मोठा आदर्श आहे की एका खेडेगावावर राहूनसुद्धा मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते. बरोबर आहे की नाही? तर ही तयारी म्हणजे हा जो काही मनामध्ये असणारा न्यूनगंड आहे तो तुम्ही काढून टाकावा आणि आत्ताच तुमच्या भविष्याचं जे काही दिशा आहे भविष्याची ती आत्तापासून आखणी करण्यास तुम्ही सुरुवात करावी आणि त्यासाठी तयारी करायला काही हरकत नाही. यानंतर मी शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडंसं या प्रवासाविषयी मनोगत व्यक्त करावं. आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब होती. तुमच्यासमोर जे बसलेले वर्दीधारी अधिकारी आहेत ते अधिकारी तुमच्यामधीलच आहेत. तुमच्यासारखेच 5वीपासून या ठिकाणी जेव्हा प्रवेश घेतला तर तुमच्यासारखंच या शाळेच्या आवारात राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेत असताना त्यांनी सांगितलं मगा की 5वीलाच त्यांचं ध्येय निश्चित झालं होतं. 5वीला असतानाच त्यांनी ठरवलं होतं की मला काय करायचं आहे, मला वर्दी मिळवायची, खाकी वर्दी मिळवायची आहे, हे त्यांनी 5वीलाच ठरवलं होतं आणि म्हणून ती गोष्ट शक्य झाली. आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येयसुद्धा आपण ठरवलं तरच त्या दिशेने आपल्याला जाता येतं आणि ते आपल्याला मिळतं. या ठिकाणी मलासुद्धा आठवत नव्हतं, पण त्यांना 5वीला शिकवायला मी होतो तेव्हा मी मुख्याध्यापक नव्हतो, ते एक शिक्षक होतो, पदवीधर शिक्षक, आणि 5वीला माझ्या वर्गात होते ते नंतर मला आठवलं आणि नंतर मग हळूहळू सगळे चित्र उलगडत गेलं. 5वीपासून 10वीपर्यंत या शाळेमधला त्यांचा प्रत्येक दिवस, त्यांचं वागणं, अभ्यासामध्ये असणारी प्रगती, या सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या पटलावर उमटत गेल्या आणि आजचं ज्यांचं जे यश आहे त्याला ते कारण मागचा काळ होता. ज्यावेळेस त्यांना शिकायचं होतं, खेळामध्ये भाग घ्यायचा होता, त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी केल्या आणि म्हणूनच त्यांना यश मिळालं आहे. या ठिकाणी आपण त्यांची एक मुलाखतरूपी संवाद या ठिकाणी त्यांच्याशी साधला आहे आपण. मला वाटतं कदाचित त्यांची पहिलीच मुलाखत असेल आणि त्या मुलाखतीतूनसुद्धा त्यांनी मुलांच्या प्रश्नांना, शिक्षकांच्या प्रश्नाला अतिशय छान अशी उत्तरं दिलीत. तुम्हाला एक छान गाईडलाईन मिळाली आहे. तुमच्यापैकी 50-50 मुलांनी जरी तुमचं ध्येय आता ठरवलं आणि त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली तर 10 वर्षांनी, 15 वर्षांनी तुम्हीसुद्धा या ठिकाणी याल आणि आम्हाला तुमचा असाच कार्यक्रम घ्यावा लागेल. हो की नाही? हां, फक्त आत्ता हो म्हणू नका, तर त्या दिशेने वाटचाल सुरू करा. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपली जी 10वीची पहिली बॅच होती त्या पहिल्या बॅचचे फळं आत्ताशी कुठंतरी आपल्याला दिसायला लागलेत. काल पण आपले 2 विद्यार्थी येऊन गेले, त्यांनी आपल्या शाळेचा, शिक्षकांचा सत्कार केला, तुमच्याशी दूध साजलं. आता ही सुरुवात झाली. आपले तारे कुठंतरी चमकत आहेत बाहेर आणि ते आपल्याला कळतं की अमुक विद्यार्थी या ठिकाणी आहेत, अमुक विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि त्यांनासुद्धा शाळेबद्दल ओढ लागते, ओढ वाटते आणि वेळ काढून ते येतात. या ठिकाणी बागुल सरसुद्धा शाळेबद्दल त्यांच्या मनामध्ये ओढ होती
जाणीव होती की या शाळेत मी घडलो आहे आणि म्हणून ते आले. पण जे बाहेर कुठंतरी गारीगार भंगार विकायला लागले ते येणार नाही शाळेमध्ये. येतील का? येतील का शाळेत? कोणत्या तोंडाने येतील? आले तरी आम्ही त्यांना असं बसून इथं ठेवू का? त्यांचं स्वागत करू का? मग तुम्ही ठरवायचं आहे. तुमचं जर स्वागत शाळेमध्ये व्हावं, तुम्हाला आमंत्रण मिळावं असं जर वाटत असेल तर तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीनं काम करायचं आहे. तुमच्या आईवडिलांची अपेक्षा असेल, शिक्षकांची अपेक्षा असेल, ती आपण पूर्ण करायची आहे. आणि बागुल सरांनी सांगितलं मगा की त्यांच्या निबंधाच्या वया त्यांनी जपून ठेवल्या आहेत. शेळके सरांनी सांगितलं जे चांगलं आहे तेच आपण जपून ठेवतो. तुमचं परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी दुकानदाराच्या रद्दीमध्ये गेलेलं असतं, बरोबर आहे ना? माझ्याकडं सुद्धा माझं 5वीपासून मार्कशीट अजून ठेवलेलं आहे मी, 5वी 6वी 7वी, कारण ते चांगलं होतं म्हणून ठेवलं. जर कमी मार्क असते किंवा दाखवण्यासारखं नसतं तर अशा प्रत्येक गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये. एक कप्पा असतो त्याचा आणि तिथं तो आपण जपून ठेवलेला असतो. तो छंद आपल्याला असावा. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनात कुठंतरी घर करून राहतात. आणि तुम्हीसुद्धा ज्यावेळेस ही शाळा सोडून जाल, वेळ त्याला अजून, पण त्यावेळेस शाळेबद्दलच्या तुमच्या आठवणी, तुमच्या भावना त्या कप्प्यात कुठंतरी राहतील. आणि मग जेव्हा तुम्ही तो कप्पा उघडाल त्यावेळेस तुम्हालासुद्धा वाटेल की मी या शाळेत जावं. आम्ही त्यापैकी किती असू किती नसू हे माहीत नाही, पण शाळेत जावं आणि ती भावना, त्या आठवणींना उजाळा द्यावा. तर तुम्हाला तुमचं नेहमी स्वागत राहील. पण त्यासाठी तुमचं कर्तृत्वसुद्धा तेवढं पाहिजे. तुमच्या अंगावर वर्दी पाहिजे. वर्दीच पाहिजे असं नाही तर चांगल्या कुठल्या तरी ठिकाणी तुम्ही जॉब करत असावा किंवा तुमचा चांगला काहीतरी स्वतःचा धंदा, बिझनेस किंवा एक चांगला शेतकरी, एक चांगला छोटा व्यावसायिक असावा. आणि त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अभिमानाने याल आणि आम्ही सुद्धा तुमचं या ठिकाणी स्वागत करू. धन्यवाद. बघा रे मित्रांनो, शाळा म्हणजे एक प्रत्येक विद्यार्थी दशेतल्या मुलाचं एक ठिकाण आहे जिथं काही काळासाठी हे विद्यार्थीरूपी पाखरू त्या ठिकाणी येऊन बसतं. आणि एका कवितेमध्ये याचं सुंदर असं वर्णन आहे. ज्या वेळेला इथे जसे आज तुम्ही पाखरं आहे, कधी काळी हेही या शाळेची पाखरं होती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती. तुमचं आमचं नातं या शाळेमुळे आहे. तुम्ही आम्ही कोणी नात्यातले नाही, पण या शाळेने आपली भेट घडून दिलेली आहे. चंद्र कोवळा पहिला वहिला झाडामागे उभा राहिला. तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवस आठवत असेल जर तुम्ही पहिलीला आले असाल. चंद्र कोवळा पहिला वहिला झाडामागे उभा राहिला. जरा लाजूनी जाय उजळूनी काळोखाच्या राती. इथे तुम्ही आले. कदाचित काही मुलांना हे 10 वर्ष म्हणजे काळोखाच्या रात्री वाटतात. काय सतत हे सांगतात ते सांगतात, हे करा ते करा, अभ्यास करा, नीट राहा, चांगलं राहा. पण या काळोख्या रात्रीमध्ये सुद्धा तुम्ही काय होतात? उजळून जातात. जरा लाजूनी जाय उजळूनी काळोखाच्या रात्री. फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय तोलले. नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती. तुमच्या इथे राहण्याने, इथे तुम्ही मिळवलेल्या यशाने ही माती, आज हा विद्यार्थी सुगंध देऊन गेलेला आहे. या विद्यार्थ्याच्या त्या गंधाची आज ही माती साक्षी आहे, हे लक्षात घ्या. कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी. कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी. त्या जुळल्या हृदयांच्या गाथा सूर अजूनही गाती. अशा ह्या विद्यार्थ्यांचे सूर ही मोहपाड्याची माती गाणार आहे. तो सूर एक दिवस तुमचाही असावा ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. नक्कीच सर, आजच्या या प्रकट मुलाखतीतून आपले बाकीचे सर्वच विद्यार्थी त्यांच्याही यशाचा सूर नक्कीच जगभर उधळतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि या ठिकाणी आजचे जे काही आपले अतिथी होते
आपल्या माजी विद्यार्थी ते एक वन अधिकारी, हा प्रवास त्यांनी या ठिकाणी आज तुम्हाला उलगडवून दाखवला, त्याबद्दल शाळेच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असाच स्नेह यापुढेही शाळेवर असावा, लोभ कायम असावा. या ठिकाणी ही मुलाखत संपली असे आपण जाहीर करतो आहोत. तत्पूर्वी त्यांनी आपल्या शाळेसाठी एक छोटीशी भेट आणली आहे. ती भेट त्यांच्याच हस्ते मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर व ज्येष्ठ शिक्षक श्री बुवा सर यांना प्रदान करावी अशी मी त्यांना विनंती करतो.